शाळा म्हणजे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. शाळा म्हटलं की शिक्षणासोबतच असणारी मौज मजा, मस्ती आणि बरंच काही. पण आज काहीतरी हटके आहे. एक नमुना, आणि तो नमुना म्हणजे आपला आद्या. माझं काय ऐकताय? आता व्हिडिओ बघा. शाळा चुकवतोस काय? शाळा चुकतो हरामखोर. भूमि ही जन्मभूमि ही कर्मभूमि अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमि ही जन्मभूमि ही कर्मभूमि अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली. अरे काय 10वी ब च्या वर्गात सारखा गोंधळ आणि सारखं यांना शांत बसवायला लागतंय. माझ्या तासची वेळ झाली. अरे हो, माझा वर्ग इथं आहे नाही का? गुड मॉर्निंग. बसा. थँक्यू सर. तुम्ही का पाठीमागे बसलात? पुढे बाग मोकळा आहे ना, बसा. या पुढे या इकडे. आज प्रार्थनेला तुमच्यापैकी बरेच जण नव्हते. प्रार्थनेला ज्यांनी ज्यांनी दांडी मारली ना त्यांना मी पनिशमेंट देणार. सर तुमचंच लेक्चर होतं, तुम्हीच म्हणला जाऊ नका. हो हो माहिती आहे मला. हा विसरण्याचा प्रॉब्लेम कधी माझा जातोय काय समजत नाही मला. रोज उठून तुझी नाटकं. शाळा चुकवतोस? तुमची शपथ मी उद्यापासून नक्की शाळेत जाईल. आलाय का? गप झालं तुला बुट्टान मारीन. चप्पल आहे. बरं ठीक आहे, असू दे. तुला बूट विकत घेऊन मारीन. चल चाल तिला. तुम्ही थांबा. चाल पहिला चाल. चाल शाळेला. मी जातो शाळेत. तुम्ही थांबा. मी थांबू. मी थांबू. मी तुझ्या वर्गात येणार आता. तुझ्या मास्तरला सगळी करामत सांगणार आहे. नको जाऊ तुम्ही माघारी. माघारी? पाया पडतो तुमच्या. पाया पडू नको. जावा की पप्पा माघारी. अरे चल पहिला तू. चल चल चल. नाही चल चाल अगोदर. मी येणार. चल. शाळा चुकवतो रोजची नाटकं तुझी. काय बरं वाटतं? काय पण सांगतोस? रोज गंडवतोस. काय होतंय तुला? काय होत? उलटी बिलटी काय नाही? चल इकडे पट्टी मारू नको. इकडे उडो. उलटी बिलटी काय? काय काही नाटकी करतो माघारी जावं. चल तू पुढे चल पहिला. करतो काय तू? या का मारता विद्यार्थ्याला? कशाचं काय मॅडम जरा की माकाड घरात सांगते शाळा जातो पुन्हा बाहेर इकडे रानामध्ये उधळत बसताय. तू शहाणा आहेस ना बाळा, तसं नाही करायचं. रोज शाळेत यायचं. मॅडम तुम्हाला म्हणायला काय लागतं? तुमचा आहे पगार चालू, तसं आम्हाला काय आहे? अरे तू चांगला शिकलास की तू पण आमच्या सारखा चांगला पगार घेशील की. त्यांना काय होणार आहे? तू सेटल होणार. सेटल म्हणजे काय? तू निवांत बसून खाशील. मग आता एवढं उद्योग करण्यापेक्षा मी घरी बसून निवांत खातोयच की. काय वात्रट मुलगा आहे हा तुमचा? अरे तुला काय लाज बीज काय? अरे जरा तर आमची इज्जत ठेव की. आज जे शिकणार आहोत ना ते आहे पत्रलेखन. अरे 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 माकड तिकडे शाळा तू इकडे 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 चल इथे. आत येऊ का? अरे हे बाहेर असताना विचारायचं असतंय. आत आल्या विचारायला लागलं. बस बस शानायस. ते शिंदेजवळ बस जाऊन. या नालायकेला अभ्यास करायला नको आहे. नुसतं असं बोंबलत फिरायला पाहिजे त्याला. म्हशीला वैरण टाकायची राहिली. म्हशीचं माझं बघतो तू शाळाची. मम्मी बोलवते. सायलेन्स. चायला मम्मी बोलवते.
सायलेन्स सायलेन्स. लक्ष ठेवा जरा ते. हो ठेवतो ठेवतो. हा, जरा काय चुकलं माकलं असेल तर जरा लक्ष ठेवा जरा. ठीक आहे ठीक आहे. जातो त्याची मम्मी बोलवाले. नाही नाही मला जायला पाहिजे. हो, लक्ष ठेवा. जा मम्मी बोलवते. अरे तू बस ना तिथे बाबा बस. तर माग बसू का? मला- मला उचमाळते. अरे मग उचमत आहे तर खिडकी आहे ना, बस तिथं खिडकी जवळ. सगळे शांत राहा आता, पाठीमागं कोणी बोलू नका. आज आपण पत्रलेखन शिकणार आहोत. मी सांगितलंयच तुम्हाला आता. सगळ्यांनी आपापल्या वह्या काढावरती, वह्यावरती काढा. आज्या ही तर एवढ्या लवकर करा आपल्याला पत्रलेखन शिकवत असते. अरे बाबा तू तिला चिट्ट्या कसं द्यायचा? अरे काय कुजबूज चालली तिथे? शांत. देरी झाली आता. सिट डाऊन. आज आपण उजळणी घेणार आहोत. तर हा हात तोच ओट एक्सलेरेशनची डेफिनेशन सांगतो. The rate of change of velocity is called acceleration. काय म्हणालास? The rate of change of velocity is called acceleration. आदित्य आदित्य हे आदित्य तू स्टँड अप. डेफिनेशन ऑफ टाइम. काय झालं? पप्पा तुम्ही माझी शाळा का बदलताय? अरे आता मराठी शाळेत आता काय राहिले? चल हेच काय रे तुझे सर? हा हेच माझे सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. का काय काम काढलं होतं? मुलग्याचा दाखला हवाय. का काय झालं? त्याला इंग्लिश मीडियम मध्ये घालायचं आहे. म्हणजे आमच्याकडून काही शिक्षणात कमतरता होते का? नाही हो सर, तसं काही नाही. मग पण त्याला इंग्लिश मीडियम मध्ये घालायचं आहे, तरच तो माझ्यासारखा मोठा अधिकारी होईल. तुम्ही कोणत्या शाळेत शिकला? मी मराठी शाळेत शिकलो. मराठी शाळेत शिकून तुम्ही अधिकारी बनताय, तर मग मराठी शाळेत शिकून तुमचा मुलगा का अधिकारी नाही बनणार? अहो आपल्या मराठी भाषेला जर वाचवायचं असेल तर त्याची सुरुवात या आमच्या मराठी शाळेतूनच व्हायला पाहिजे. खरं आहे तुमचं. माझा पण मुलगा आता मराठी शाळेतून शिकेल. गुड. जातो आता वर्गात जाऊन बस. चला. आणि तो हुशार आहे. शिकू दे येतच त्याला. असू दे, तुमचं लक्ष असू दे. हो आहे. या. बरं थांबा थांब. डोळे सरांनी बघितलं का तुम्ही? ठीक आहे. बरं चालतंय. सर ओ सर. काय अहो माझी जरा तब्येत बरी नाही. काय काय झालं? आणि तू मला कशाला सांगतोयस? तुझ्या वर्ग शिक्षकांना जाऊन सांग ना. अहो सर तुम्हीच माझे वर्ग शिक्षक आहात. हा हा माहिती आहे मला. मला काही विसरायचा प्रॉब्लेम नाही. आणि काय रे, तू खरंच आजारी आहेस का? हो सर मी खरं तसं बघितल्यावर वाटत तरी नाही. सर माझी तब्येत बरी नाही. खरं म्हणतोयस? हो सर. मग थांब, घरी घरी फोन लावतो मी. थांब. स्पीकरवर टाकतोय तू पण. आहे हॅलो.
हा, तुम्ही कोण? आदित्यचे वडील बोलताय का? हा बोलतोय. अहो, आदित्य आजारी आहे. हो सर, कुठलं आजारी? अहो ते काहीतरी नाटक करत असेल त्यो. बाळ्या येताना मोकळा येऊ नको, भात घेऊन ये. काय म्हातारे बोलते हा? पाहत आणि हे हो सर. हो थांबा, मी येतो तिकडे शाळेत. थांबा, येतो मी. आलोच. हे म्हातारे, आता पुढं बघून निवड का? कशाला पाहिजे भात आणि हे ते वगैरे नाही? खरंच आजारी आहेस ना? हो बघ तुझ्या वडिलांना पालकांना बोलवलंय मी आता इथं. आजारी आहे. वडील आले ना की त्यांच्याबरोबर जा. आता तुझे पालक येतील, त्यामुळं त्यांच्याबरोबर जा. दवाखान्यात जायचं, औषधं घ्यायची, लवकर बरं व्हायचं, जास्त दांड्या मारायच्या नाहीत. आणि पुढं तोंडावर परीक्षा आहे, हो लक्षात ठेव. हे बघ, जाताना तुझ्या वर्ग शिक्षकाकडनं गृहपाठ काय आहे ते तेवढं विचारून घे. हा चल. हो. काय झालं रे आदिती तुला? काय झालंय? आजारी आजार आहे? हा, काय ताप आलाय काय? हा? ये बाहेर इकडे. आणला का रे बाळ्या भात? इथं मी मारायला लागली, यांना पाठाचं पडलंय. कशाचं काय? ठीक तिला भात किती, अंडी बिती, केळं बिती सगळं हिला. ते शाळेतलं सगळं आणून दिला. काय म्हातारे, अंडे आणा, भात आणा. असं कोणाला असतं? काय पडलेलं नाही. असं असतं कुठं? देऊन मारायची पाय आली. बया माझं काय कुणाला इथं पडलेलंच नाही. बाळ्या काय होतंय तुला? बरं नाही वे? ए बाबा जा की त्याला न्या डॉक्टरकडे, डॉक्टरला बोलव. हा थांब जरा, डॉक्टरला फोन लावतो. हा हा. हॅलो, भोसले डॉक्टर. हॅलो, जरा लवकर या, इमर्जन्सी आहे. हा आपण आहे तर कोणच नाही. अरे आत्ताच होतं की, कुठे गेलं रे ते? तर मग ते रेडकू पळाला तिकडे. आपण ना काय झालं तुमच्या म्हशीला? मशीला? मशीन नाही, आमच्या पोराला झाले हो. आम्ही तर जनावरांचा डॉक्टर आहे. जनावर डॉक्टर आहे? अहो आमचं पोरग तर कुठं माणसातलं आहे, ती जनावरच आहे की. रेडकूच आहे आमचं, आजारी पडले बघा. चवा आपण आहे ना, मग पण तुम्ही पोरात चांगलं गाडी शिकवला बरं का? ज्ञानामध्ये आपल्याला मग द्या का थोडंफार काहीतरी. रेडकू परत आले होते घ्या. जातात आम्ही थोडंफार मोर.